या क्षणाची ब्रेकिंग न्यूज आहे। विधान परिषदेमध्ये अनिल परब आणि शंभूराज देसाईंमध्ये जुंपली आहे। शंभूराज देसाई मंत्री असताना गद्दारी करत होते असं परबांनी म्हटलेलं आहे। तू गद्दार कुणाला बोलतो, बाहेर ये तुला दाखवतो असंही देसाई म्हणालेले आहेत। एकंदरीत आपण जर बघितलं तर तू बूट चाटत होता, देसाईंनी परब यांच्यावरती हा निशाणा साधलेला आहे। मुंबईमध्ये मराठी माणसाला घरं मिळायला हवी या मुद्द्यावरून आता जुंपलेली आहे। की बाबा आम्ही सकारात्मक कायदा आणतो, या बाबतीतला कायदा आणल्याशिवाय हे होणार नाहीये। मराठी माणसाला न्याय मिळणार नाही, समिती करा। आणि आमचं एवढंच म्हणणं आहे की या संदर्भात सकारात्मक असेल, कायदा आणतो जरी सांगितलं तरी मराठी माणसाला एक दिलासा मिळेल। कारण मराठी माणसाचं लक्ष या अधिवेशनाकडे लागलेलं असतं की आमच्या संदर्भातले काय प्रश्न विचारले जातात। त्याच्यामुळे माझा साधा स्पेसिफिक प्रश्न आहे की आपण या संदर्भातला मराठी माणसाला प्राधान्याने घर देण्यासाठी 40% अट टाकून कायदा आणणार का? सभापती महोदय, आता मला वेळ द्या। आता तुम्ही ऐकून घ्या। अरे ऐका ना, तुम्ही ऐकून घ्या, ऐका ना, खाली बसा। आता काय झोपतोय का कानाला? नाहीये, मराठी माणसाचा प्रश्न आहे। ऐका पाहिजे ना, ऐकून घ्या। नाही असं बोलायचं नाही, शांत एक मिनिट सांगू का आम्ही काय करतो तो ते सांगू का? काय गद्दारी सांगतो, कुणाला म्हणतो गद्दार? शांतता तुला दाखवतो याला गद्दार कुणाला म्हणतो रे? काय गद्दार काय म्हणतो? सभागृह 10 मिनिटांसाठी थांबवते कामकाज। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।